मित्रांनो नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. आणि निश्चितच आज सर्वजण इथं आपण सगळे जॉईन आहोत आणि सर्वांना आज मी इथं निमंत्रित केलेलं आहे. आणि आपला जो आजचा कार्यक्रम आहे तो आहे उठ जा जिद्दी रे. आणि आज निश्चितच सर्वप्रथम तुम्हाला राजमाता जिजाऊ आणि विवेकानंद जयंतीच्या मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज सर्वांनीच आपल्या राजमाता जिजाऊंची जयंती आज सर्वांनी साजरी केलेली आहे. आणि आज आपण राष्ट्रीय युवा दिवस साजरा करतो आहे. आणि आजच्या ह्या युवा दिनी सर्वांना मी सर्वप्रथम राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आज आपण माझे जे काही आता हे इन्स्टाचं जे काय अकाउंट आहे त्या अकाउंटचं आजचा जो काही लाईव्ह शो आहे तो बघण्यासाठी आज तुम्ही इथं सगळेजण उपस्थित आहात. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं इथं मनपूर्वक स्वागत करतो. मी सागर झालटे आणि बऱ्याचशा दिवसापासून मी आता बरेचसे सेशन्स माझे होत असतात. महाराष्ट्रभर आमचं सर्वच विविध ठिकाणी सेशन होत असतात. आणि विविध ठिकाणी सेशन होत असताना आजचा जो दिवस आहे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज आता बघा प्रत्येक युवकाच्या पाठीमागे आज काही ना काहीतरी टेन्शन्स आहेत. प्रत्येक युवकाला आज मी आता म्हणजे युवकांना संबोधित करणार आहे. कारण की आजचा जो प्रोग्राम आहे तो विशेषतः युवकांसाठी आज आपण इथं डिझाईन केलेला आहे. आणि आजचा ह्या प्रोग्रामचं विशेष निमित्तच हे आहे की आजचा युवा दिन. आता सर्वांना जिजाऊंविषयी सर्वांना माहिती आहे. कारण की प्रत्येकाला इतिहास माहिती आहे. पण आजच्या युवकांच्या समोर नेमके प्रश्न काय आहेत, आज आपल्याला नेमकं कशा पद्धतीने वाटचाल करायची. आज आपण आजचा जो युवक आहे त्या युवकांपुढे नेमकं आव्हानं नेमकी काय आहेत, आज यावर चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी सर्वांना इथं विनंती करतो आहे की अजूनही बरेचसे काही जण जॉईन होत आहेत. सर्वांना विनंती आहे की आपले जे काही मित्रबांधव असतील त्यांना लवकरात लवकर आपल्या याची लिंक शेअर करा. इन्स्टा लाईव्हची लिंक शेअर करा. कारण की खूप छान माहिती तर शेअर होणार आहे आणि ती माहिती तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनासाठी अत्यंत गरजेची आहे असं मला वाटतं. तर पुनश्च एकदा मी सर्वांचं इथं स्वागत करतो आणि सर्वांना इथं विनंती करतो आहे की आपले जे काही मित्रबांधव असतील त्यांना आपण लवकरात लवकर निमंत्रित करा. एकच मिनटं. बघा असं म्हटलं जातं उठो सपूतो कर्म करो तुम हम तुम्हें जगाने आए हैं. अब इस भारतवर्ष में फिर से युवा शक्ती जगाने आए हैं. आज आपल्या भारतामध्ये जवळपास 60% जे युवान आहेत ते आज कुठंतरी झगडतायत. प्रत्येक युवकांच्या पाठीमागे खूप बरेचसे आव्हानं आहेत. आणि हे आव्हान पेलण्यासाठी आज आपल्याला कुठंतरी खूप छान पद्धतीने काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. एक मिनटं. हां, प्रत्येक युवकाला आज कुठं ना कुठंतरी वेगवेगळे आव्हानं पेलावं लागत आहेत. एक मिनटं बस बेटा इथे. तर आजच्या ह्या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आता बघा की आज तुम्ही काहीतरी टार्गेट डिसाईड करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला एक मिनिट बेटा. टार्गेट डिसाईड करणं गरजेचं आहे की आज तुम्हाला नेमकं काय करायचं आहे जीवनामध्ये. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे व्हाय तुमचं क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. आज आता हे थोडं इंटरॅक्टिव्ह सेशन आहे. जर तुम्हाला चॅट करता येत असेल तर निश्चितच तुम्ही चॅट करू शकता की तुम्हाला जीवनामध्ये नेमकं काय करायचं आहे, की तुमचे काही विशेष गोल आहेत का, की तुम्हाला जीवनामध्ये काही डायरेक्शन तुमचे आहेत का, की तुम्ही नुसतंच कुठेतरी वाहवत चाललंय. कारण तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन असणं खूप गरजेचं आहे. तुमचं ड्रीम क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्हाला नेमकं जीवनामध्ये काय मिळवायचं आहे हे क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यामुळे
सर्वप्रथम तुम्ही आजच्या ह्या सेशनच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जे काही जीवनामध्ये मिळवायचं आहे ते तुम्ही रिटर्न गोल्स तुम्ही लिहून घ्या. तुमचे रिटर्न्स गोल असले पाहिजे आणि ते गोल्स हे रिटर्न्स कुठेतरी दर्शनी भागावर तुम्ही लावले पाहिजे आणि ते लावल्यानंतर ती गोष्ट वारंवार तुम्ही बघणं अत्यंत गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ आता इथं बरेचसे युवा इथं जॉईन आहेत. प्रत्येकजण कुठेतरी म्हणजे स्टडी करत आहे, कोणी जॉब करत असेल किंवा मग जॉबवर असेल, कोणी आज विवाहित असेल, नो प्रॉब्लेम. पण मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेमकं काय करताय, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तर हे तुम्ही डिसाईड करणं अत्यंत पहिले गरजेचं आहे. आणि आज हे डिसाईड केल्यानंतर तुम्ही ते आता असं म्हणतात ना की ड्रीम्स म्हणजे काय की जी स्वप्न असतात, की खरी स्वप्न तुम्हाला झोपू देत नाही आणि झोपताना जी स्वप्न असतात ती स्वप्नच असतात. म्हणजे ती तुम्हाला फक्त कुठेतरी स्वप्नरंजित करतात, परंतु जी तुम्हाला झोपू देत नाही ती खरी स्वप्न आहेत. आज ड्रीम्स तुमचे असतील, ते ड्रीम्सला कुठेतरी एक डेट तुम्ही लावली पाहिजे. एक मिनिट. तर त्या ड्रीम्सला तुम्ही डेट लावली पाहिजे आणि त्या डेट लावल्यानंतर त्याचं गोल्समध्ये कन्वर्ट होतं. आता समजा उदाहरणार्थ मला तुमचं काही ड्रीम्स असेल की तुम्हाला मला UPSC कुठेतरी ट्रॅक करायचं आहे. कोणाचं एम असेल की मला खूप चांगलं घर बांधायचं आहे. व्हॉटेवर प्रत्येकाचे ड्रीम्स हे वेगवेगळे असू शकतात. पण त्या ड्रीम्सला तुम्ही डेट लावली का? म्हणजे नुसतंच तुम्ही ड्रीम म्हणताय, पण त्या ड्रीम्स हे स्पेसिफिक असलं पाहिजे, ते गोल्स हे स्पेसिफिक असलं पाहिजे. गोल हे स्पेसिफिक असलं पाहिजे, मिझरेबल असलं पाहिजे, अचिवेबल असलं पाहिजे, रिलेव्हंट असलं पाहिजे, टाईम बाउंड पाहिजे. त्याला स्मार्ट गोल पाहिजे तुमचं. तर नुसतंच तुम्ही काय करताय की गोल सेटिंग केलेली आहे आणि तुम्हाला डिरेक्शन तर मिळालं आहे, पण तुमचं गोल सेटिंग आहे परंतु ते क्लिअरिटी नाही त्याच्यामध्ये. लक्षात येते तुम्हाला मला काय म्हणायचं आहे नेमकं, की प्रत्येकाने एक गोष्ट इथं डिसाईड केली पाहिजे की मला माझं व्हाय क्लिअर पाहिजे. व्हाय क्लिअर असल्यानंतर मग मला नेमकं काय करायचं आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही बस स्टँडला गेल्यानंतर एखादी बस पकडता आणि ती बस पकडल्यानंतर तुम्हाला स्पेसिफिकली माहिती असते की मला ह्या ठिकाणी जायचं आहे. तुमचं डेस्टिनेशन क्लिअर असतं. मग डेस्टिनेशन क्लिअर असल्यानंतर आपण कंडक्टर भाऊंना सांगू शकतो की मला ह्या ठिकाणी जायचं आहे, मला हे तिकीट हवं आहे. पण जर तुमचं डेस्टिनेशनच जर प्रॉपर नसेल, क्लिअर नसेल, तर मग तुम्ही कुठेतरी वाहवत जाल, तुम्ही कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाल. बरोबर. म्हणून मग आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे, सर्वप्रथम आज आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की तुम्हाला जीवनामध्ये तुमचं गोल हे क्लिअर पाहिजे, तुमचं व्हाय क्लिअर पाहिजे की तुम्हाला नेमकं जीवनात काय करायचं आहे. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा. मंजिले तो मिल जाएगी, भटकते ही सही, पण गुमराह तो वो है जो घर से निकला ही नाही. की तुम्हाला तर जीवनात सगळं काही पाहिजे, बरोबर आहे, पण तुम्हाला ते माहितीच नाही मला काय करायचं. आणि जो निश्चित रोज कर्म करत असतो, जो जीवनामध्ये सतत चालत असतो, त्याला काही ना काहीतरी मिळणार आहे. पण जो घरामध्ये नुसतं बसला आहे, ज्याला नुसतं काहीतरी करायचं तो नुसतं म्हणतोय आणि मला म्हणजे नुसतंच करायचं आहे, मला म्हणजे त्याच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारची ॲक्शन नाही आहे, कृती नाही आहे, तर मग मात्र तुम्हाला काही मिळणार नाही जीवनामध्ये. राईट. तर ही गोष्ट तुम्ही आज लक्षात घेतली पाहिजे की आणि याच्यामध्ये आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये प्लॅन ऑफ ॲक्शन करणं गरजेचं आहे. नुसतंच तुम्ही गोल लावताय, बरोबर आहे, आणि गोल लावल्यानंतर म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे. आता आपण बघतो की एखादं लग्न समारंभाची डेट गृहीत धरली जाते, बरोबर आहे. लग्न समारंभाची डेट गृहीत धरल्यानंतर आपण काय करतो की त्या अनुषंगाने पुढे प्रयत्न करत असतो की आता ह्या लग्नासाठी नेमकं काय काय करायचं आहे, प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे, आपल्याला किती आपल्या नातेवाईकांना बोलवायचं आहे, पाहुण्यांना बोलवायचं आहे, त्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायची आहे, म्हणजे सगळं व्यवस्थापन आखलं जातं. आणि त्या अनुषंगाने काय होतं की आपण त्या लग्नाची तयारी करत असतो. म्हणजे मला सांगायचं काय आहे, उदाहरण मी हे का बरं दिलं की डेट त्यांनी फिक्स केली आहे, त्या अनुषंगाने आपण ते काम करत असतो. मग आपण जीवनामध्ये हे तत्व का बरं अंगीकारत नाही की आता सध्या एक्झाम्स जवळ आलेले आहेत, 12वीचे एक्झाम्स आहेत, 10वीचे एक्झाम्स जवळ आलेले आहेत आणि याच्यामध्ये प्रत्येकाने गोल सेटिंग केलेली की मला एवढे पर्सेंटेज पाहिजे, तेवढे पर्सेंटेज पाहिजे. पण मग ते पर्सेंटेज
पर्सेंटेज असल्यानंतर आपण ते लावल्यानंतर मग आपण काय करतो की त्या अनुषंगाने आपण अभ्यास करायला सुरुवात करतो. म्हणून मित्रांनो, प्लॅन ऑफ ॲक्शन खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि आज तुम्हाला जर काही कमेंट्स याच्यामध्ये जर टाकायचे असतील तर तुम्ही कमेंट्स टाकू शकता. आणि आजचं हे जे सेशन आहे हे रिलेवंट आहे. आजचं सेशन हे यूथवर आपण फोकस केलेलं आहे. त्यामुळे आज जे पण काही इथं स्टुडंट्स जॉईन आहेत किंवा मग जे प्रत्येकजण इथं मला दिसत आहेत, पण मग प्रत्येकाने जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तुमचे काही कमेंट्स असतील किंवा तुमचे सजेशन असतील तर तुम्ही कृपया ते मला टाकायचे, म्हणजे मला लक्षात येईल की नेमकं तुम्हाला काय कळतंय. तर आपण काय करणार आहात, एक गोष्ट लक्षात राहिली. आज आता नवीन वर्षामध्ये सर्वांना सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि ह्या नवीन वर्षामध्ये आपण काय करणार आहोत की आपलं गोल, आपलं जे काही आहे किंवा तुमचं जे ड्रीम आहे, तुमचे जे व्हाय आहे ते पहिले क्लिअर करा. एक व्हिजन बोर्ड तयार करा. तुम्हाला काय पाहिजे ते तिथे लावा. लावल्यानंतर त्या अनुषंगाने प्लॅन ऑफ ॲक्शन तयार करा. प्लॅन ऑफ ॲक्शन तयार केल्यानंतर मग ते रिॲलिटीमध्ये कसं कन्वर्ट होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. बरोबर आहे. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बरेचसे गोल्स हे ॲचिवेबल पाहिजे. नाही तर अगदीच तुम्ही काहीच्या काही गोल लिहितायत, ते ॲचिवेबल जर नसेल पुन्हा तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. बरोबर आहे. तर यामध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. आता आपण म्हणतो की समजा एक उदाहरण आपण इथं घेऊया. जर मला ड्रायव्हिंग शिकायची, बरोबर आहे, जर मला कार ड्रायव्हिंग जर शिकायची असेल तर मला सर्वप्रथम काय काय स्टेप्स करावे लागतील. बरोबर आहे. एक माझ्यासमोर एक चॅलेंज आलेलं आहे, आव्हान आहे माझ्यापुढे. तर मग मला काय काय करावं लागेल, कोणी सांगू शकेल का? तर जर आता एक प्रश्न मी तुम्हाला इथे विचारला की मला कार ड्रायव्हिंगचा करायची आहे, तर मला सुरुवात कुठून करावं लागेल, काय करायचं नेमकं? जर तुम्ही बोलू शकत असाल किंवा मग काही कमेंट्स टाकू शकत असाल तर निश्चित टाका. तर आता बघा, यामध्ये तर आता बघा इकडे लक्ष द्या की समजा आता मला कार ड्रायव्हिंग लावायची आहे. कार ड्रायव्हिंग लावल्यानंतर समजा आता मला कार शिकायची आहे. मी सर्वप्रथम काय करेल की एखादा कोच बघेल मी. बरोबर आहे. कोच बघितल्यानंतर मी त्याच्याकडून काही गोष्टी टिप्स शिकेल की त्याचे बेसिक नॉलेज काय आहे. मी एखादा क्लास जॉईन करेल. क्लास जॉईन केल्यानंतर मग मी काय करेल की त्याच्यातल्या की जे काही बारकावे आहेत किंवा मग त्यातल्या काही जे टेक्निकल गोष्टी आहेत त्या गोष्टी मी पहिले शिकणार. आणि मग शिकल्यानंतर मग मला जे पण काही समजा यामध्ये करायचं ती प्रत्यक्ष कृती आहे. बरोबर आहे. म्हणजे कसं की कार ही फक्त की आपण शिकतोय, समजा एक आपण आव्हान बघतोय, ती की थिअरॉटिकली शिकली जाणार नाही. तिथं आपल्याला प्रॅक्टिकल करावं लागणार आहे. तिथं आपल्याला शिकावं लागणार आहे. म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन त्याच्यामध्ये आपल्याला टाकावं लागणार आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, मग ते परीक्षेमध्ये असो, जीवनामध्ये असो किंवा कुठलंही आव्हान जर तुमच्या पुढे जर आलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्लॅन ऑफ ॲक्शन टाकावं लागेल. आणि प्रत्येक सिच्युएशन ही वेगवेगळी, प्रत्येक सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये ही वेगवेगळी असणार आहे. आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये तुमची जी काही रिॲक्टिव्हिटी आहे ती वेगळी असणार आहे. तुम्ही प्रत्येक सिच्युएशनला रिस्पॉन्स हा वेगवेगळा करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर संकट आली तर घाबरून जाऊ नका. आज या युवा दिनाच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की संकटांना तुम्ही घाबरू नका. संकटे माणसाला आत्मपरीक्षणाची संधी देतात. लक्षात घ्या. जर तुमच्या एक मिनिट थांब. संकटे माणसाला आत्मपरीक्षणाची संधी कशी देतात की संकट जर आले तर बरोबर आहे, हे व्ही पाटील काय 245 असं काहीतरी ट्रेनिंग घ्यावी लागलं. अगदी बरोबर, त्यांनी मला रिस्पॉन्स केला. धन्यवाद. खूप चांगलं वाटलं मला तुम्ही रिस्पॉन्स केल्याबद्दल. तर आता इकडे लक्ष द्या. सॉरी. तर संकटे माणसाला आत्मपरीक्षणाची संधी देतात असं मी म्हणतो. संकट काय करतं की तुमच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत, हिडन पोटेन्शियल तुमचं काय आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला संकट आलेली असतं. बऱ्याचदा काय होतं की आपण संकट किंवा एखादं काही चॅलेंज आल्यानंतर आपण काय करतो, डिमोटिवेट होऊन जातो. म्हणजे आपण कुठेतरी खाली खचतो की अरे देवाने मला खूप मोठा प्रॉब्लेम दिला,
देव असंच करतो, किंवा मग आपण कोणावर तरी काय करतो, वाभाडे काढायला लागतो. पण ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रॉब्लेम्स हे याला येत असतात की देव तुमची परीक्षा बघत असतो. जो त्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन काढू शकतो अशांनाच देव प्रॉब्लेम देत असतो किंवा मग संकट देत असतो. आणि प्रत्येक प्रॉब्लेम हा एक 10 सोल्युशन्स घेऊन येत असतो. फक्त ते सोल्युशन शोधायची धमक तुमच्यामध्ये असली पाहिजे. ती एक डोळस वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे स्वप्नाकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग या जगामध्ये अस्तित्वात आहे. फक्त ती शोधण्याची दृष्टी तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. मग ती दृष्टी केव्हा निर्माण होईल की जेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील, आपण प्रामाणिक प्रयत्न करत असू, आपल्यामध्ये खरंच काहीतरी असं काहीतरी गोष्ट आहे का, हिडन पोटेन्शियल माझ्यामध्ये काय आहे. आज युवा दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की प्रत्येक युवकानं आपल्यातलं जे हिडन पोटेन्शियल आहे ते ओळखण्याचा प्रयत्न करा. तुमच्यामध्ये काहीतरी आहे. आता कोणामध्ये काहीतरी चांगलं रिटन स्किल असेल, रायटिंग स्किल ज्याला आपण म्हणतो, की लेखन कौशल्य असेल, कोणामध्ये एखादा चांगला कवी असेल, कोणी चांगला एखादा वक्ता असेल, कोणी चांगला एखादा क्रिकेट खेळणारा असेल, कोणी एखादं चांगलं गायन करणारा असेल. म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी असे हिडन पोटेन्शियल आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी अशा क्वालिटीज असतील, परंतु ते आज आपण ते ओळखत नाही. प्रत्येक जणाला जॉब पाहिजे. आज हा एक मोठा प्रश्न या युवकांपुढे आज इथं उभा आहे की प्रत्येकालाच जॉब कसा मिळेल. स्टडी केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर आणि प्रत्येकाने चांगली मेहनत केल्यानंतर पुढचं पाऊल असतं ते म्हणजे जॉब. आता जॉब कसा, जॉब कुठून मिळणार आपल्याला. बरोबर आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे की आज जॉबचं कुठंतरी तुटवडा आहे. प्रत्येकाला तर काही जॉब मिळणार नाही. म्हणून आपल्यातल्या जे काही स्किल आहे त्या स्किल आज आपल्याला डेव्हलप करायचे. आज आपल्याला बघायचं आहे की आज माझ्यामध्ये काय आहे आणि ते आपल्याला बाहेर काढायचं आहे मित्रांनो. आणि आज स्किल इंडियामध्ये काय केलं जातं की तुमच्यामध्ये जे पण काही स्किल असतील ते स्किल आपल्याला जीवनामध्ये इम्प्लिमेंट करून आपल्याला पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की आज फक्त डॉक्टर, इंजिनियर किंवा बाकीचे काही प्रोफेशन्स, तेच प्रोफेशन्स फक्त ते काही राहिलेले नाही आहेत. तर आज त्याच्या पुढे जाऊन सुद्धा काहीतरी जग आहे. हे आज मला इथं स्टुडंट्सला, सर्व पालकांना इथं मला सांगायचं की बऱ्याच पालकांच्या मनामध्ये त्याच गोष्टी असतात की मला माझ्या मुलाला हे करायचं आहे. तुम्ही त्याच्यावर लादू नका. पालक मित्रांना मला सांगायचं आहे की त्याच्यावर लादू नका. त्याला जे करायचं आहे त्याला ते डिसाईड करू द्या. तुम्ही फक्त डायरेक्शन देण्याचं काम करा. एक मार्गदर्शक व्हा. त्याला कुठल्याही प्रकारचं फोर्स करू नका किंवा मग कुठल्याही प्रकारचं त्याला जे काही तुमचे मुलं असतील त्यांना कुठल्याही प्रकारचं बंबार्डिंग करू नका. त्यामुळे आज आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की की आपल्याला फक्त तक्रारीच करत बसायचे नाही आहेत. बरेचसे पालक असतात की बरेचसे मुलं असतात की ते काय करतात, तक्रारी करत बसतात की मग मला आज मी कुठला कोचिंग नाही केला किंवा कोचिंग क्लास मला नव्हता म्हणून मग मी कुठेतरी फेल झालो किंवा मला हे नव्हतं, मला ते नव्हतं. मग ते कुठं फोकस करतात की माझ्याकडे काय नाही ते फोकस करतात. बरोबर आहे. माझ्याकडे हे नाही याच्यावर फोकस करतात. मग आपण जर निगेटिव्ह गोष्टीकडे जर फोकस जर केला तर मग तुम्हाला येणारे जे आउटपुट्स आहेत ते निगेटिव्हच येणार आहेत. बरोबर. त्याच्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की माझ्याकडे नेमकं काय आहे. आता बघा, आता बरेचसे उदाहरणं आपण बघतो की प्रत्येकामध्येच अशी काही चांगली परिस्थिती होती का. आता आपण समजा सचिन तेंडुलकरचं उदाहरण घेतलं, लता दीदींचं उदाहरण घेतलं किंवा मग रतन टाटांचं उदाहरण घेतलं. प्रत्येकापुढे काही ना काहीतरी चॅलेंजेस होते. आज ख्रिस्तियानो रोनाल्डोचं उदाहरण आपण घेऊया. म्हणजे आपण प्रत्येकाचं उदाहरण जर घेतलं तर निश्चितच कुठंतरी प्रत्येकाला चॅलेंजेस होते आणि चॅलेंजेसला ओव्हरकम करून प्रत्येकाने कुठंतरी स्वतः इथं प्रूव्ह करून दाखवले स्वतःला. बरोबर आहे की बघा, इथं हा जो जमाना आहे ना, हे जी दुनिया आहे ही इथं प्रूव्ह करण्याची दुनिया आहे. तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल स्वतःला.
वी हॅव टू प्रूव्ह इट. आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. कारण की झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. ह्या जगामध्ये मित्रांनो तुम्हाला पायी चालू देणार नाही, घोड्यावरही बसू देणार नाही. त्यामुळे तुमचा यशाचा मार्ग तुम्हाला तयार करायचा आहे. तुमच्या प्रकाशाच्या वाटा तेव्हाच तयार होतील जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल तुम्ही स्वतःला. आणि स्वतःला ओळखल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तक्रारी करत न बसता, परिस्थिती न म्हणता, परिस्थितीचा गुलाम न होता ती परिस्थिती तुम्हाला बदलता आली पाहिजे. निश्चितच आपण ते करू शकतो. पण आपण काय करतो की तक्रारी करत बसतो आणि कुठेतरी कोणावर तरी आपण आईवडिलांवर कुठेतरी लादतो की नाही, आईवडिलांमुळेच मी असा झालो, किंवा मग माझ्या शिक्षकांनी मला व्यवस्थित शिकवलं नाही, किंवा मग जे काय असेल ते. तर मित्रांनो, आजपासून एक आपण गृहीत धरूया, आजपासून एक आपण संकल्प करूया की आपण तक्रारी करणं थांबवूया. तक्रारी करायची नाही आपल्याला. तक्रारी करायच्या नाहीत. आणि आपण काय करायचं की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पॉझिटिव्ह गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया. आपला जो काही ज्ञानचक्षू आहेत किंवा मग आपले जे डोळे आहेत ते चांगले पाहण्यासाठी करूयात आपण, की आपल्याला कसं चांगलं बघता येईल, की प्रत्येकामध्ये काहीतरी चांगले गुण दडलेले आहेत ते आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. कोणामुळे दुर्गुण शोधण्यापेक्षा किंवा मग कोणाचंही अवहेलना करण्यापेक्षा, कोणाचा अपमान करण्यापेक्षा आपण त्यातले चांगले गुण कसे शोधता येईल याचा आपण प्रयत्न करूया. कारण की नोबडी इज परफेक्ट इन द वर्ल्ड. या जगामध्ये परफेक्ट असं कोणी नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, परफेक्ट होण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, लक्षात घ्या, आजही जे महान व्यक्ती झालेले आहेत, आता बघा मार्क झुकेनबर्ग असेल, किंवा मग आता आपल्याला सगळ्यांना माहिती की इलॉन मास्क सारखे व्यक्ती असतील की जे आज म्हणजे 24 तास ते आज काय करतात, त्यांचं नियोजन हे पक्कं असतं. आज आपलं नियोजन तसं पक्कं आहे का? आता उद्याचे माझे जे काही 24 तास आहे त्याचं मी नियोजन केलं आहे? तुम्ही लिहून ठेवलं आहे की उद्या मला काय करायचं आहे? तुमची डायरी तयार आहे? कुठेतरी हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि आज जर आपण कुठेतरी तुमचा वेळ वाया घालवतोय म्हणजे याचा अर्थ आज आपण जीवनाचं नुकसान करतोय. तुमचं टाईम आणि एनर्जी जर कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी, भलत्याच ठिकाणी जाते म्हणजे याचा अर्थ तुम्ही जीवनामध्ये टाईमपास करत आहात. तुमचा जीवनाचा प्रत्येक वेळ, एक एक क्षण तुमचा महत्त्वाचा आहे. एक एक मिनिट तुमचा महत्त्वाचा आहे मित्रांनो. आणि टाईम हे जीवन आहे. मी आता असं म्हणतो, टाईम मनी नाही आहे, टाईम हे जीवन आहे. कारण हे जे जीवन माझं मिळालेलं आहे मला हे पुन्हा मिळणार नाही. पुढचं आयुष्य कोण बघितलं आहे? बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला आज बघायचं आहे. आजचा दिवस शेवटचा मानून आपलं काम करायचं. शेवट मनात धरून कामाला लागा. मला काय करायचं आहे आता, माझा शेवट म्हणजे माझं जे काही गोल आहे ते मला युवकांना घडवायचं आहे. युवकांमध्ये एक एम्पॉवरमेंट क्रिएट करायची आहे. युवकांना मला प्रेरित करायचं आहे, त्यांना मार्गदर्शन म्हणून भूमिका बजवायची आहे, किंवा मग मला त्यांना एंटरप्रेनरशिपसाठी त्यांना प्रेरित करायचं की ते स्वतः तयार झाले पाहिजे. यासाठी मी त्यांचं झटतोय गेल्या 6 वर्षापासून. माझे सेशन्स त्याच्यावरच होत असतात. मग मला काय करावं लागेल की मला त्या पद्धतीने काम करावं लागेल. त्यांना युवकांना आज माझे ट्रेनिंग्स असतात, ट्रेनिंग सेशन असतात, किंवा मग माझे मोटिवेशनल सेशन असतात की ह्या माध्यमातून आम्ही काय करत असतो की युवकांपर्यंत पोहोचतोय. आपण म्हणतो ना की सब कुछ आपको ऐसा फ्री में नहीं मिलेगा. बरोबर आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला प्राईस पे करावं लागणार आहे. कोणाला फुकट काहीच मिळालेलं नाही जीवनामध्ये. त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. बरोबर आहे. त्यामुळे आणि जीवनामध्ये मित्रांनो हार कधीच मारायची नाही. बघा, तुम्ही जर हार मानली तर निश्चितच तुम्ही कुठंतरी मागे पडाल. आणि जोपर्यंत तुमच्या मनातून तुम्ही हारत नाही तोपर्यंत जगातली कोणतीच ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. लक्षात घ्या, मनातून कधी हारायचं नाही. तुम्हाला हारायचं नाही. आणि तुम्हाला काय करायचं की एक गोष्ट या माध्यमातून लक्षात घ्यायची की तुमचं जे काही यशाचे चित्र आहे की तुमचं जे पण काही ड्रीम असेल की तुमचं जे पण काही समजा तुमच्या लेखी जे पण काही सक्सेस असेल ते चित्र तुम्ही रोज काय करत जा, व्हिज्युअलाइज करत राहा. व्हिज्युअलाइज करत राहते. बघा, आज न उद्या ते सत्यामध्ये निश्चित उतरणार.
आपण म्हणतो ना की सबकॉन्शियस माइंडमध्ये जी पण काही गोष्ट आपण टाकत असतो, ती गोष्ट टाकल्यानंतर ते ॲटोमॅटिकली तुमचं जे काही सबकॉन्शियस माइंड आहे, ती गोष्ट सत्यामध्ये उतरवण्यासाठी प्रयत्नरत असतं, प्रयत्नशील असतं. आणि ते कार्य करायला, ती कृती करायला ते तुम्हाला भाग पडतं आणि तशाच सिच्युएशन्स क्रिएट करण्यासाठी आपल्याला सबकॉन्शियस माइंड मदत करतं. ही गोष्ट माहिती तुम्हाला? एक 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 सगळ्यात मोठं आपण म्हणतो ना की खूप मोठं एक रहस्य आहे. बरोबर आहे? आणि आपण म्हणतो ना की आपण स्वतःवर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सेल्फ बिलीव्ह पण गरजेचं आहे, की ज्यावेळेस तुम्ही एखादं गोल डिसाईड केलं, ॲक्शन टाकली, तर स्वतःवर विश्वास ठेवणं पण गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला डायव्हर्ट करणारे, तुम्हाला मागे खेचणारे भरपूर लोकं तुम्हाला जीवनामध्ये मिळतील. पण तुम्ही मात्र तिथं काय करायचं आहे की एकदम डटे रहो. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे जीवनामध्ये असं तुम्हाला असे भरपूर असे काही लोकं मिळतील की जे तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. तुमचा आत्मविश्वास खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्हाला माहिती आहे की मला हे फिक्स करायचं आहे किंवा मी याच्यामध्ये सक्सेस होणार आहे. आज मला काही मिळत नाही, मान्य आहे. आज मला कदाचित काही यश मिळालेलं नाही. कारण यश ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया. यश म्हणजे काय आहे? आपण म्हणतो यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी. यश म्हणजे काय? फक्त पैसा मिळवणे हेच यश आहे का? तसं नाही आहे. यशाची व्याख्या ही प्रत्येकाची वेगवेगळी. सक्सेस इज आपण म्हणतो ना, सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी. म्हणजे ही जर्नी आहे. बरोबर आहे? आणि हे जीवनभर जोपर्यंत तुम्ही जगताय, या पृथ्वी तलावर तुम्ही आहात, तोपर्यंत तुम्हाला आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. मग तो कोणी असो, पशु असो, पक्षी असो, कोणी असो. प्रत्येकाला काय आहे की इथं संघर्ष आहे. संघर्षाशिवाय जीवन नाही मित्रांनो. आणि रोज काय करत राहा की आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला हीच एक गोष्ट सांगेल की तुमचा ॲटिट्यूड तुमचा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. किंवा कारण की ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. हो की नाही? असं आपण म्हणतो की आपण म्हणतो की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्यांचं काय केव्हाही बांधता येईल. पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे, निश्चित जिद्द असली पाहिजे की गरुड पक्षाप्रमाणे आपल्याला व्हायचं आहे. जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे की चांगल्या गोष्टीकडे फोकस आपल्याला करायचं आहे. डायव्हर्ट होऊ नका. आज डायव्हर्ट होण्यासाठी भरपूर काही माध्यमं आहेत. आज आता सोशल मीडियावर सगळे युवक आहेत किंवा आजचे बरेचसे युवक सोशल मीडियावर आहेत आणि त्यांना डायव्हर्ट करणाऱ्या इतक्या काही गोष्टी आहेत की खूप काही अवांतर गोष्टी आहेत. यामध्ये तुम्ही व्यसनाच्या आहारी कृपया जाऊ नका. आणि आज म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा खूप काही वाईट गोष्टी घडत आहेत, तर कृपया त्याच्या पाठीमागे तुम्ही लागू नका. आणि आज हाती मोबाईलचा वापरसुद्धा करून आपण हे करायचं नाही. वाचन तुम्हाला वाढवलं पाहिजे. वाचन वाढवायचं आहे आपल्याला. कारण की शेवटी कसं असतं की आपण म्हणतो ना की पुस्तकं विकत घेतल्याने एखाद्या वेळेस माणूस गरीब होऊ शकतो, पण वाचनाने मात्र तो श्रीमंत निश्चित होणार, हे निश्चित आहे. त्यामुळे वाचन आपल्याला वाढवायचं ह्या नवीन वर्षामध्ये. आणि ज्या काही स्टेप्स तुम्हाला सांगितलेले, कारण की सगळ्याच गोष्टी इथं काही कवर होणार नाही आहेत. आणि आजचं आपलं हे पहिलं लाईव्ह सेशन आहे इंस्टाग्रामचं. तर पुढे सुद्धा असे विविध सेशन्स होत राहणार आहे, जे की तुमच्यासाठी हेल्पफुल आहेत, तुमच्यासाठी फायदेशीर आहेत आणि तुमच्यासाठी निश्चितच तुम्हाला एक प्रेरणादायी असणार आहे. तर आज ह्या युवा दिनाच्या माध्यमातून आज आपण सर्वांनी एकत्रित इथं झालेला आहात आणि तुमच्यामध्ये डिसिप्लिन पण आज आपल्याला मेंटेन करायचं आहे. रोज सकाळी लवकर उठणं किंवा मग आपले जे काही समजा रोजच्या काही प्रायोरिटीज असतील त्या आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. तुम्हाला रोजच्या आजचं दिवस तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, बरोबर. आज प्रत्येक युवकाने किंवा प्रत्येक माणसाने की रोजचं तुमचं प्लॅन ऑफ ॲक्शन तुमचं रेडी पाहिजे की तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुम्हाला नेमकं काय करायचं. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तुम्ही स्वतः काही एक्सरसाइज करणं किंवा व्यायाम करणं, चालणं किंवा मग तुमच्याकडे ज्या पण काही ॲक्टिव्हिटीज असतील, स्वतःच्या आहाराकडे लक्ष देणं, बरोबर आहे. त्यानंतर
रोज माझा वेळ नेमकं कुठं जास्त चालला आहे आणि तो वेळ माझा सत्कर्मी चालला आहे का, म्हणजे कुठंतरी टाईमपास तर होत नाही ना. ह्या गोष्टी तुम्ही स्वतः एक्झामाइन करा, स्वतः त्याचं काय करा, एक्झामिनेशन करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जीवनामध्ये जर सक्सेस मिळवायचं असेल तर तुम्हाला कुठंतरी न थांबता तुम्हाला काम करायचं आहे, बरोबर आहे. आणि एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या की एक वाक्य आणि एक हे जे काही समजा चारोळे आहे किंवा मग हे जे काही गोष्ट हे मला नेहमी प्रेरणा देत असते की एक प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक डिस्ट्रॅक्शन्स पण खूप येतात की आपण म्हणजे विचार तर करतो एक आणि होऊन जातं काही गोष्टी वेगळ्या, बरोबर आहे. आणि सगळ्याच गोष्टी जर तुमच्या मनासारख्या जर घडल्या तर आपण खूप काही देवाचे आभार मानले असते. पण सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाही आहेत. पण मग आपल्याला मनासारख्या करून जर घ्यायच्या असतील तर त्यामध्ये आपल्याला कुठेतरी प्रयत्न, मेहनत, कुठेतरी चांगल्या गोष्टी टाकणं गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की नुसतंच आपण म्हणतो की अंधारात आपल्याला गोळ्या मारता येणार नाही. आपल्याला खूप खूप मेहनत घ्यावी लागणार जीवनामध्ये, खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण की ख्वाहिशों से नहीं गिरते हैं फूल झोली में, कर्म की शाख को हिलाना होगा, कुछ नहीं होगा कोसने से अंधेरे को, अपने हिस्से का दिया खुद ही को जलाना होगा. म्हणजे नुसतंच आपण बोलतोय आणि मग मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, किंवा मग मला जीवनामध्ये असं मोठं व्हायचं आहे, मला मिलेनियर व्हायचं आहे, मला पैसा कमवायचा आहे, किंवा मला खूप काही माझे ड्रीम्स खूप मोठे आहेत. नुसतं असं म्हणून चालणार नाही. टप्प्याटप्प्यानं आपल्याला त्याचं कुठंतरी आपण म्हणतो ना की त्याचं बायफर्गेशन करून आपल्याला आपल्या यशापर्यंत, आपल्या यशाचा रस्ता स्वतःलाच तयार करायचा आहे. जीवनामध्ये बघा, लक्षात घ्या की जीवनामध्ये की ही जी काही समजा जीवनाची परीक्षा आहे, आपण परीक्षाच म्हणूया. कारण की प्रत्येक वेळेस तुम्हाला कुठं ना कुठंतरी प्रत्येक टप्प्यावर तुमची परीक्षा आहे. बघा, तुम्ही एखादं चांगलं काम हाती घेतल्यानंतर तुम्हाला इतके डिस्ट्रॅक्शन्स येणार की तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी येणार की मला हे काम सोडायचं आहे किंवा मला हे काम करायची इच्छा नाही किंवा आता बहुतेक मला याच्यामध्ये काही यश मिळणार नाही असं मला वाटतं. पण त्यावेळेस आपण काय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खूप म्हणजे आता आपण म्हणतो ना की मोठे मोठे अंबानी वगैरे झाले किंवा मग टाटा बिर्लाच झाले, त्यांनासुद्धा खूप मोठे मोठे डिस्ट्रॅक्शन झालेले आहेत. प्रत्येकाला जीवनामध्ये खूप काही आले आहे. आता बघा, आपण ह्या सदीचा जो महानायक आपण म्हणतो अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चनला सुद्धा एका 90च्या दशकामध्ये ज्यावेळेस त्याची जी एक कंपनी होती तर त्या अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन असं काहीतरी त्याचं नाव होतं, ABC कंपनी. तर त्या कंपनीचं सुद्धा काहीतरी कोटी रुपयाचं म्हणजे लोन्स वगैरे म्हणा किंवा काहीतरी बाकी होतं त्यांचं. तर अक्षरशः त्यांची कंपनी सील झालेली आहे. सील झाल्यानंतर त्याचे काही कोटी रुपये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले होते, ते सगळे बुडाले. मग बुडाल्यानंतर लक्षात घ्या, एवढा मोठा महानायक ज्याला आपण म्हणतो अमिताभ बच्चन, त्यालासुद्धा त्यावेळेस त्याचा डाऊनफॉल त्याला बघावा लागला जीवनामध्ये. मग त्या 90च्या दशकामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचे पिक्चर्स वगैरे मिळत नव्हते, कुठले डायरेक्टर त्याच्याकडे येत नव्हते 5-6 वर्ष त्यामधल्या फेजमध्ये. मग ज्यावेळेस खुदा गवानंतर त्याला एक मोहब्बते नावाची एक फिल्म त्याला मिळाली. मध्ये पण काही फिल्म्स केल्या असतील त्यांनी, त्याचं मला आता काही एवढं माहीत नाही. पण मग मोहब्बतेने त्याला पुन्हा आणखी एक ट्रॅक दिला. मग तेव्हापासून तो त्याचा पुन्हा जो काही आलेख आहे तो पुन्हा चढता झाला. म्हणजे बघा, प्रत्येकाला कुठेतरी डाऊनफॉल जीवनामध्ये आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की पठारावस्था म्हणजे काय, त्याला कुठंतरी खाली यावं लागणार आहे. मग कोणी असो, क्रिकेटर असो, सचिन तेंडुलकरला पण मधल्या एका 90च्या दशकामध्ये ज्यावेळेस त्याच्यावर आपण म्हणतो ना की कर्णधार पदाची धुरा होती, त्यावेळेस पण त्याला डाऊनफॉल बघावं लागणार आहे, त्याला बघावं लागला. त्यावेळेस पण त्याला लोकांची आलोचना सहन करावं लागली. प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला कुठं ना कुठं डाऊनफॉल बघावं लागतं. मग आपण कोण आहे? मग आपल्याला सुद्धा तो डाऊनफॉल जर समजा येत असेल किंवा मग वारंवार जर अपयश येत असेल तर घाबरून जाऊ नका. कारण अपयश ही यशाची सुरुवात आहे. कारण की जो प्रयत्न करतो त्याला अपयश येणारच आहे, कोणी असो तो. की पण प्रयत्नच जर नाही केले तर त्याला काय अपयश येणार, बरोबर. त्यामुळे लक्षात घ्या, अडचणी येणार आहे. अडचणींना तुम्ही संधीमध्ये रूपांतरित कसं करता येईल ते बघा. कोरोनाने आपल्याला शिकवलं.
जवळपास 1 ते 1.5 वर्ष लोक घरी होते. कोरोना म्हणत बरेचसे लोक घरी होते. पण त्या कोरोनामध्ये सुद्धा त्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन लोकांनी काढलं आणि त्या प्रॉब्लेम्सला ऑपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट केलं. बरेच जणांचे ऑनलाईन बिझनेस क्रिएट झाले. बरेच जणांनी ऑनलाईन सेशन्स घेऊन खूप मोठे त्यांचे बिझनेस वाढवले. बऱ्याच जणांचे नवीन काही ना काहीतरी व्यवसाय सुरू झाले. म्हणजे मला सांगायचं ही गोष्ट आहे की ज्याला करायचं होतं तो पुढे गेला आणि ज्याला कोरोना म्हणत तो मागे पडला तो मागेच पडला. बरोबर. त्यामुळे एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे की आज आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे. आज आपल्याला कुठल्याही प्रकारचं निगेटिव्हमध्ये राहायचं नाही. जीवनामध्ये आपला पाथवे क्रिएट करा आणि आलोचनापासून तुम्ही दूर राहा. ठीक आहे, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. बरोबर आहे. लोक म्हणणार सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, हा सगळ्यात मोठा रोग आहे. आणि आपण जर लोकांचं ऐकत जर बसलो तर कदाचित आपण आपल्या जीवनामध्ये जे पाहिजे आपल्याला ते आपल्याला मिळू शकणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे आपण फार लोकांचं न ऐकून घेता आपल्याला जे काही करायचं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला पुढे जायचं. आणि आजचा जो प्रोग्राम आहे तोच आहे की ऊर्जा जिद्दीने, की आज यामध्ये की तुम्हाला जिद्दीने एक मिनिट तुम्हाला उठायचं आहे आणि एक प्रकार जगाला दाखवून द्यायचं आहे की यस, की माझ्यामध्ये काहीतरी चांगली कॅपेबिलिटी आहे. यस, माझ्यामध्ये काहीतरी कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे. माझ्यामध्ये असे काही गुण आहेत की ज्यामध्ये त्या गुणांच्या माध्यमातून, त्या स्किलच्या माध्यमातून मी आज पुढे जाणार आहे आणि या जगाला प्रूव्ह करून दाखवणार की यस आय एम द बेस्ट. म्हणा रोज सकाळी उठल्यानंतर यस आय एम द बेस्ट. रोज सकाळी म्हणा की यस आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय एम अ गुड क्रिएशन ऑफ माय गॉड, आय एम अनस्टॉपेबल, आय ओव्हरकम ऑल द चॅलेंजेस, आय एम अ सक्सेसफुल, आय एम अ सक्सेसफुल. असं रोज म्हणा. रोज सकाळी उठल्यानंतर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करा. बघा तुमच्या जीवनामध्ये कशी चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागतील. आणि आपल्या प्रकृतीकडे सुद्धा लक्ष द्या. तर निश्चितच आज खूप चांगलं वाटलं एकंदरीत तुमच्याशी गप्पा मारून. आणि बोलायला तर भरपूर काही गोष्टी आहेत, परंतु कसं आहे की फार जास्त वेळ न घेता मला असं वाटतं आहे की तुम्हाला पण तुमच्या जीवनामध्ये काही प्रश्न असतील, काही तुमच्या जीवनामध्ये जर काही संघर्ष असेल किंवा मग तुमच्या जीवनामध्ये काही डिस्ट्रॅक्शन्स येत असतील तर निश्चितच ॲज अ काउन्सलर म्हणून सुद्धा मी तुम्हाला निश्चित हेल्प करू शकतो. त्यानंतर तुमच्या शाळेमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, कुठल्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असेल, जर काही ट्रेनिंग असतील, काही सेशन्स असतील, काही मोटिवेशनल सेशन्स असतील तर निश्चितच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि माझी एक चळवळ अशी आहे की मला युवकांना प्रेरित करून त्यांना एक चांगलं एंटरप्रेन्योरशिपसाठी मला त्यांना तयार करायचं. एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय की त्यांनी काहीतरी जीवनामध्ये स्वतःच्या स्वबळावर काहीतरी केलं पाहिजे. आणि आज एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येकाला नोकऱ्या मिळणार नाही आहेत. प्रत्येकजण नोकरीच्या पाठीमागे धावतोय. तर तुम्हाला तुमचा पाथवे स्वतः तयार करायचा आहे. बघा लक्षात घ्या. आणि तुम्हाला स्वतःचा इन्कम सोर्स क्रिएट करायचा आहे आणि स्वतः तुम्ही कसे जीवनामध्ये डेव्हलप होणार आहात याचा तुम्ही स्वतः विचार करायचा. यासाठी तुम्हाला जर काही मार्गदर्शन लागलं किंवा मग तुम्हाला कशा पद्धतीने सर पुढे जायचं आहे की माझ्या जीवनामध्ये अशाच अडचणी आहेत तर याला ओव्हरकम करून मला पुढं कसं जायचं आहे, असं जर काही वाटत असेल तर निश्चितच ॲज अ समजा कोच म्हणून मी तुम्हाला हेल्प करायला तयार आहे. आणि आज युवा दिनाच्या निमित्तानं आज सर्वजण इथं जॉईन झालेत. तर आज जेवढे माझे काही फॉलोअर्स आहेत किंवा मग जेवढे माझे काही मित्र आहेत त्यांना सर्वांना पुनश्च एकदा मी इथं शुभेच्छा देतो. आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या पण काही अडचणी असतील तर निश्चित शेअर करा. आता माझे हे काही मुलं आहेत हे मध्ये थोडेसे डिस्ट्रॅक्शन क्रिएट करत आहेत, सॉरी फॉर दॅट. पण नक्कीच मी तुम्हाला हेल्प करायला तयार आहे. आणि खरंच चांगलं वाटलं. आणि एक सेंटेन्स नेहमी लक्षात घ्या की इफ यू हॅव अ स्ट्रॉंग डिझायर टू विन, नोबडी कॅन स्टॉप यू फ्रॉम अचिव्हिंग युअर गोल्स. तर तुमच्यामध्ये जर इच्छाशक्ती जर प्रबळ असेल, तुमच्यामध्ये जर चांगलं सामना करण्याची जर वृत्ती असेल तर जगातली कोणतीच ताकद तुम्हाला रोखू शकत नाही मित्रांनो. ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे, आज ती ओळखा
आज युवा दिनाच्या निमित्ताने एक संकल्प करा की माझ्या जीवनामध्ये नेमकं काय आहे हे मी ओळखणार, माझ्याकडे काय ग्रेट आहे हे मी ओळखणार आणि पुढे वाटचाल करणार, नाही थांबणार मी. आणि एक एक सेंटेन्स मी इथं सांगून एक चांगली एक मला एक गाण्याची ओळ इथं आठवते, हे सांगून मी आज इथं एंड अप सेशन करणार आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की एक मला ओळ इथं आठवते की लाभले आयुष्य जितके, बघा, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊल चालो पुढे ते थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समावावे. निश्चितच हे जे जीवन आहे मित्रांनो, हे आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आणि आजच्या ह्या जीवनामध्ये तुम्हाला कसं जीवन जगायचं आहे, आणि माणूस त्याच्यावरूनच लक्षात राहतो, माणसानं किती वर्ष जीवन जगला यापेक्षा तो कसं जगला यावर लोक लक्षात ठेवत असतात. बरोबर आहे. तर धन्यवाद, आज सर्वजण इथं जॉईन झालात आणि माझे सर्व जे काही फॉलोअर्स आहेत मला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. @motivational coach _सागर 1287 हे जे काही माझं समजा अकाउंट आहे, या अकाउंटला भरभरून तुम्ही प्रतिसाद देत आहात आणि निश्चितच मला खात्री आहे की माझे जेवढे पण काही फॉलोअर्स आहेत त्या फॉलोअर्सला माझ्याकडून पॉझिटिव्ह गोष्टी मिळणार, तो जीवनामध्ये कधी खचणार नाही आणि तो जीवनामध्ये पुढंच जाणार. ह्या नोटवर आज आपण इथं थांबूया. थँक्यू व्हेरी मच. आणि सर्वजणांनी तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या निश्चितच मला पाठवायच्या आहेत. आणि हा जो काही प्रोग्राम आहे हा आपण याच्यावर टाकण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर आज इथं आपण थांबूया. तुमच्या प्रतिक्रिया मात्र सर्वांनी पाठवायच्या आहेत.